नमस्कार मित्रांनो, खरवडे सर करिअर अकॅडमी परभणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण जर का पोलीस भरतीची तयारी करत असाल, पोलीस भरतीला आपल्याला सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे अंकगणित आणि अंकगणितामध्ये आपल्याला पहिलेच प्रकरण येतं बघा, संख्या व संख्याचे प्रकार. आपल्याला सगळ्या संख्याच्या प्रकारावरती सगळे संख्याचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे, कारण त्यावरती हमेशा आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न असतात. पण विषय काय असतो, संख्याचे प्रकार एवढे भरपूर आहेत की आपल्याला कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये. बघा, जर आपल्याला डिटेल्समध्ये सगळ्या संख्यांचे प्रकार व्यवस्थित बघायचे आहेत, त्यातला आपला पहिला प्रकार आहे बघा, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय रे? ज्या संख्यांची सुरुवात एक पासून होते, म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या संख्या 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत संख्या. मोठ्यात मोठी आपण नैसर्गिक संख्या मित्रांनो सांगू शकत नाही, आणि लहानात लहानी नैसर्गिक संख्या असते ती म्हणजे काय? एक असते. आता काय होतं माहिती आहे का, आपण निसर्गामध्ये कुठल्याही वस्तू गणनेसाठी मोजण्यासाठी कुठून सुरुवात करतो बरं? एक पासून स्टार्ट करतो. कधी शून्यापासून सुरुवात करतो का? कधी मायनसपासून सुरुवात करतो का? नाही ना. मग एक पासून स्टार्ट करतो ना. म्हणून एक पासून सुरुवात होणाऱ्या सगळ्यांना संख्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या, आणि या मोजत्या येणाऱ्या संख्या आहेत, म्हणून यांनाच मित्रांनो काय म्हणायचं माहिती आहे का? यांनाच म्हणायचं मोज संख्या सुद्धा आपण असे म्हणतो. काय म्हणतो? मोज संख्या. आणि यांनाच मित्रांनो हिंदीमध्ये प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणतात. आपण काय म्हणतो? प्राकृतिक संख्या. प्राकृतिक संख्या. प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणायचं. याच्या बाबतीमध्ये काय काय लक्षात ठेवायचं रे? लहानात लहान नैसर्गिक संख्या सर एक असते, मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपण अजिबात सांगू शकत नाही, कारण ते अनंत असतात. ओके. आणि यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतो आणि यांनाच प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणतो. हा आपला संख्यांचा पहिला प्रकार आहे. ओके. चला आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. आता दुसरा प्रकार आपला आहे बघा, तो म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय बरं? सोपं आहे. पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या यादीमध्ये फक्त शून्य ॲड करणे. झाल्या मग सगळ्या पूर्ण संख्या, म्हणजे शून्यापासून सुरुवात होणाऱ्या पूर्ण संख्या म्हणजे तर काय रे बेटा? शून्यापासून सुरुवात होणाऱ्या 0, 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. ज्याची सुरुवात जर शून्यापासून होते त्यालाच पूर्णांक संख्या अशी म्हणतात. मग पूर्णांक संख्याची खासियत, पूर्ण संख्या म्हणतात बरं का. पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या वेगळे. पूर्ण संख्याची खासियत काय? लहानात लहान पूर्ण संख्या काय असते रे? शून्य असते. मोठ्यात मोठी पूर्ण संख्या आपण नैसर्गिक संख्याप्रमाणे सांगू शकत नाही. आता मी जर तुम्हाला म्हटलं सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात का? तर यस. का बरं? कारण सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यामध्ये येतात एक पासून. ओके. समजलं? पूर्ण संख्या काय केलं? पूर्ण संख्या म्हणजे फक्त आपण नैसर्गिक संख्याच्या यादीमध्ये शून्य ॲड केल्या. बाकी एक पासून सुरू होणाऱ्या संख्या काय? नैसर्गिक संख्या. आणि शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्या काय आहेत? पूर्ण संख्या. ओके, डन. दुसरा प्रकार समजला. चला आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया. आपला आता तिसरा प्रकार आहे बघा, पूर्णांक संख्या. आत्ता येतो पूर्णांक संख्या. इथं मात्र आपलं बरंच मित्रमंडळ कन्फ्यूज होतं. यार पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय? आणि भरतीला बऱ्याच वेळेस प्रश्न आलेत बरं का आपल्याला, खालील दिलेल्या संख्यांच्या संचापैकी पूर्णांक संख्या कोणत्या आहेत वगैरे वगैरे. मग पूर्णांक संख्या काय माहिती का? आपल्याला इयत्ता 6वी मध्ये गणिताच्या गुरुजीने अशा प्रकारची एक संख्या रेषा शिकवली होती बघा. संख्या रेषेमध्ये ना इथं सेंटरला असा शून्य असतो, आणि इथं शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात. जसं की 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, इकडे 5 असेल, इकडे 6 असेल, आणि अनंत संख्या असते. संख्या रेषेवरती मोठ्यात मोठी धनसंख्या आपण सांगू शकत नाही. शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋणसंख्या असायच्या. -1 असेल, -2 असेल, -3 असेल, -4 असेल, -5 असेल, आणि ह्याही अनंत असतात. तर मित्रांनो पूर्णांक संख्या म्हणजे काय माहिती का? या संख्या रेषेवरती येणारे सर्व नंबर यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. मग आता सर पूर्णांक संख्यामध्ये कोणते कोणते नंबर येतात बरं? पूर्णांक संख्यामध्ये बघा, पहिली गोष्ट म्हणजे इथं लिहितो आम्ही. पहिली गोष्ट म्हणजे बघा, सगळे धनसंख्या आल्या म्हणजे सगळे धन नंबर्स आले. ओके. दुसरं म्हणजे काय रे? पूर्णांक संख्या म्हणजे काय? मध्ये काय काय येतं? सगळे ऋणसंख्या आल्या. आणि तिसरं म्हणजे सर या पूर्णांक संख्यामध्ये शून्य सुद्धा येतो. म्हणजे सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋणसंख्या आणि शून्य यांचा एकत्रित गट म्हणजे संख्या रेषा, आणि संख्या रेषा म्हणजेच काय रे? पूर्णांक संख्या. आता मी जर तुम्हाला म्हटलं, मला सांगा बरं लहानात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे? लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती? मी जर तुम्हाला असा प्रश्न केला तर तुम्ही ती सांगू शकाल का? नाही. कारण ऋण पूर्णांक संख्या मोठ्यात मोठी ही एक आहे. जसं मग आता तुम्ही डावीकडे -1 आहे, जसं मग तुम्ही डावीकडे जाल -2 त्यापेक्षा लहान होणार, -3 त्यापेक्षा लहान होणार, -4 त्यापेक्षा लहान होणार, -5 त्यापेक्षा लहान होणार. मग अशी लहानात लहान आपण संख्या ऋण पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, आणि मोठ्यात मोठी आपण धन पूर्णांक संख्या सुद्धा सांगू शकत नाही, कारण ती
अनंत आहे, इन्फिनिटी. ओके, पूर्णांक संख्या समजलं मित्रांनो, धन ऋण आणि शून्य या एकत्रित गटाला बनायचं पूर्णांक संख्या. खूप सोपं आहे. आता एकदा रिपीट करतो, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या, पूर्ण संख्या बघितला शून्यापासून सुरू होणाऱ्या, आणि पूर्णांक संख्या बघितल्या सगळ्या धन, सगळ्या ऋण आणि सगळ्या शून्य. हे जर लक्षात नाही राहिलं तर आपण फक्त संख्या रेषा लक्षात ठेवायची, सगळं काही लक्षात राहतं. ओके, चला आता आपण संख्यांचा आपला बघूया चौथा प्रकार. तो म्हणजे सगळ्यांना माहीत असणारा समसंख्या, इवन नंबर. समसंख्या म्हणजे काय? सर संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी बरं का, कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी, एक मिनिट हा, एकक स्थानी, एकक स्थानी जर समजा 0, 2, 4, 6, 8 इत्यादी अंकापैकी कुठलाही अंक आला तर त्यांना म्हणायचं समसंख्या. हे सगळ्यांना माहीत असते, हे खूप पांचट आहे, लहानपणापासून सगळेजण शिकत आले. समसंख्या म्हटलं 0, 2, 4, 6, 8 या अंकापैकी एखादा अंक आला की एकक स्थानी आला की त्यांना म्हणायचं समसंख्या. मग समसंख्या समजलं तुम्हाला. आता याच्यानंतर 5वा प्रकार विषम संख्या. हे खूप इझी आहे. का बरं? कारण समसंख्येच्या सर एकक स्थानी काय काय येते? 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. आणि विषम स्थानी म्हटलं की सर उर्वरित बाकीचे अंक. मग कोणते कोणते यायला पाहिजे याच्या एकक स्थानी? 1 यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे इत्यादी अंकांपैकी एकक स्थानी, इत्यादी अंकापैकी कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी जर हे अंक आले तर त्यांना म्हणायचं विषम संख्या असे म्हणायचं, त्यांना ऑड नंबर असे आपण म्हणतो. ओके, समजलं समसंख्या आणि विषम संख्या. आता आपला पुढचा प्रकार आहे त्याचा बघा, एकच मिनिट. पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. मग सर्वप्रथम मूळ संख्या म्हणजे काय रे? मूळ संख्या म्हणजे बघा सर अशा संख्या फक्त एक आणि ती स्वतः या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही. तर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे मूळ संख्या सर त्या स्वतःच्याच पाड्यामध्ये येणाऱ्या अन्य कुठल्याही टेबलमध्ये येत नाहीत अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. ओके, सो बघा आता मूळ संख्येच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं रे? मूळ संख्येच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत बघा मी काय म्हणतो, 1 ते 100 पर्यंत टोटल मूळ संख्या आहेत 25. ओके, मग याच्यामध्ये आपण काय करू माहिती आहे का? एकदम आरामात आपल्याला करायचं. इथं काय करू आपण 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या इकडे लिहूया आणि इकडे 51 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहूया. आता 1 ते 100 पर्यंत सर 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत मित्रांनो बघा लक्षात घ्या 15 मूळ संख्या आहेत इथे, आणि 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. म्हणजे हे 10 आणि हे 15 टोटल मूळ संख्या किती झाल्या? 25. मग आता आपण पद्धतशीर पाहूया. मग इथे मला सांगा 1 ते 10 पर्यंत कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत रे? सर 2 आहे, त्याच्यानंतरनं 3 आहे, त्यानंतरनं 5 आहे, त्यानंतरनं 7 आहे. ओके, त्याच्यानंतरनं मग 11 ते 20 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत बा? मग इथं लिहायचं 11, 13, 17, 19. त्याच्यानंतर मग सर 21 ते 30 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? इथं मित्रांनो 2च आहेत फक्त. कुठल्या कुठल्या सांगा बरं? एक आहे 23 आणि दुसरी आहे 29. बघा आता 31 ते 40 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत? यामध्ये 31 एक आहे आणि 37 एक आहे. आता शेवटचा एक रो राहिलाय. 41 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत रे? 3 मूळ संख्या आहेत. त्या म्हणजे 41 एक आहे, 43 एक आहे आणि 47 एक आहे. मग या झाल्या 1 ते 50 पर्यंतच्या 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 15 मूळ संख्या. ओके, मग आता 51 ते 100 पर्यंत सांगा बरं सर. 51 ते मित्रांनो 60 मध्ये बघा 2 मूळ संख्या आहेत. त्यामध्ये कुठल्या कुठल्या रे? 53, 59. ओके, 61 ते 70 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 61 आहे आणि 67 आहे. आता 71 ते 80 मध्ये इथे मात्र 3 मूळ संख्या आहेत. एक आहे 71, दुसरी आहे 73 आणि इकडे आहे 79. आता 81 ते 90 मध्ये 81 ते 90 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. इथे 83, 89. अभी लास्ट अकेला डॉन बचा है. 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे किती रे? 97. अशा टोटल आपल्या 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ह्या झाल्या 10 आणि ह्या झाल्या मूळ संख्या आपल्या 15, टोटल 25. आता मित्रांनो या मूळ संख्या तुम्हाला पाठ ठेवायच्यात. फक्त 2 मिनिटं जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं ना, याच्यावरती जर का 2 मिनिटं मनापासून जर तुम्ही प्रेम केलं ना, लगेच पाठ होऊन जाईल. मग तुमच्या डोक्यावरचं थोडंसं मी ओझं हलकं करायचं. बघा कसं कसं पाठ करायचं. आता 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या जवळपास सगळ्यांना पाठ असतात.
2 3 5 7 बघ 11 ते 20 पण पाठ असतात बरं का. 11 13 17 19 थोडी थोडी गाडी अडकते 21 ते 30 मध्ये. मी गोल करतो हा, जे जे तुम्हाला पाठ आहे हे पाठ आहे असं समजू आपण, हे पाठ आहे असं समजूया. आता 21 ते 30 मध्ये ना फक्त दोनच मूळ संख्या आहेत, लक्षात ठेवायचं 23 आणि 29. आता काय करायचं मित्रांनो, 31 ते 40 या रोची सांगड घालायची 61 ते 70 सोबत. का बरं बघा, 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोन मूळ संख्या आहेत आणि 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 ह्या दोन मूळ संख्या आहेत. ओके, म्हणजे 31 37 61 67 सारखं सारखं आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. मग 41 ते 50, 41 ते 50 ची सांगड घालायची बघा. 41 ते 50 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत, 41 43 आणि 47. मग इकडे लक्षात ठेवायचं 71 ते 80 म्हणजे 71 73 77 नाही, इथे 79. जसं तसं लगेच कळतं 77 11 77 भाग जातो. मग इथं काय म्हणायचं, जसं सर 41 43 47 तिकडे म्हणायचं 71 73 77 नाही 79. ओके, मग याच्यानंतर ना बघा आपल्याला कळतं की यार आता इकडे 91 ते 100 मध्ये अकेला डॉन आहे, लक्षात ठेवायची गरज नाही, ते 97 आहे. मग इथे 81 ते 90 मध्ये लक्षात ठेवा 83 आणि 89 आणि इकडे 51 ते 60 मध्ये लक्षात ठेवायचं 53 आणि 59. हे अशा सगळ्या आपल्या 25 मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे. यावरती वारंवार प्रश्न आहेत बघा पोलीस भरतीला. 71 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज किती, 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यातील फरक किती. मग आपल्याला ह्या ॲक्च्युअली पाठच पाहिजे. बघ अजून याच्यात काय लक्षात ठेवायचं रे, की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज मित्रांनो किती असते, 1007 असते. हे एक लक्षात ठेवा. ओके, ह्या झाल्या आपल्या मूळ संख्या. चला, मूळ संख्या समजल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. याच्यानंतर ना आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे बघा आता, तो म्हणजे जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या काय बाबा, नावातच अर्थ आहे ना. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून आलेल्या, पण कशा, दोनच्या फरकाने जोडून आलेल्या. म्हणजे ज्या मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक आहे यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. बघ आता सर आम्हाला सांगा बरं, 1 ते 100 मध्ये अशा किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर मित्रांनो 8 जोड्या आहेत. तर कसं बरं, पहिली सांगा बरं जोडी. पहिली जोडी आहे बघा ती म्हणजे 3,5. ओके, दुसरी जोडी आहे 5,7. तिसरी जोडी आहे 11,13 आणि चौथी जोडी आहे 17,19. ओके, बघा पाचवी जोडी आहे 29,31. सहावी जोडी आहे 41,43. सातवी जोडी आहे 59,61 आणि आठवी जोडी आहे 71,73. अशा टोटल मित्रांनो आपल्या 8 जोड्या 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यामधल्या आहेत आणि ह्याही तुम्हाला पाठ म्हणजे पाठच पाहिजे. मग कसं सर, 5 मधून 3 काढले 2 फरक राहिला, 7 मधून 5 काढले 2 फरक राहिला, 13 मधून 11 काढले 2 फरक राहिला. म्हणजे सर 2च्या फरकाने जोडून येणाऱ्या मूळ संख्या, जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत टोटल 8 मूळ संख्याच्या जोड्या. फिट. चलो, नेक्स्ट आपल्याला 8 नंबरचा आपला प्रकार बघायचा आहे आता, तो म्हणजे आता समूह संख्या म्हणजे काय रे. समूह संख्या म्हणजे सर दिलेल्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असणे. म्हणजे दिलेल्या संख्यांना फक्त 1नेच भाग जातो आणि कुठल्याही संख्येने भाग जात नाही, त्यांना म्हणायचं समूह संख्या. जसं की कसं बघा, आता मी बोर्डवरती संख्या लिहितो कुठल्या तरी 2, इथं मी समजा लिहिलं 97,98. आता मला सांगा या दोन्ही संख्यांना 1 व्यतिरिक्त कुठल्या अन्य संख्येने भाग जातो का, नाही ना, त्यांना म्हणायचं समूह संख्या. आता मी अजून एक संख्या 3 संख्या इथं लिहितो. इथं लिहिलं समजा 23, इथं लिहिलं 29 आणि इथं लिहिलं समजा 97 लिहिलं. मला सांगा या तिन्ही संख्याला 23ला 29ला 97ला 1 व्यतिरिक्त अन्य कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही, तर यांना म्हणायचं समूह संख्या. मित्रांनो समूह संख्या म्हणजे शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे दिलेल्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असणे सर्व संख्यांचा. ओके, त्यांना म्हणायचं समूह संख्या. आता समूह संख्याची खासियत काय माहिती का, क्रमवार येणाऱ्या लगतच्या कुठल्याही 2 संख्या या समूह संख्या असतात. कुठल्याही 2 संख्या तुम्ही घ्या. आता मी 3,4 घेतलं, या झाल्या समूह संख्या. ओके, 4,5 घेतलं, या झाल्या समूह संख्या. 7,8 घेतलं, या झाल्या समूह संख्या. कारण एक संख्या सम एक संख्या विषम असते. यांना काय होतं माहिती आहे का, यांचा सामायिक विभाजक किती असतो, फक्त 1 असतो. यांना सगळ्यांना म्हणायचं समूह संख्या. आता समूह संख्येची अजून एक खासियत काय माहिती, या समूह संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. किती असतो मसावी, या समूह संख्यांचा मसावी नेहमी मित्रांनो 1 असतो. काय 1 असतो रे बाबा, मसावी म्हणजे काय,
महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक. आता मला सांगा 97 आणि 98चा एकच भाग जातो, तर मोठ्यात मोठा कुठून येईल? एकच विभाजक आहे त्याचा, म्हणून त्याचा मसावी एकच येणार ना, बरोबर ना. समूह संख्याचा मसावी नेहमी एक असतो. आणि लसावी काय असतो सर? लसावी म्हणजे मित्रांनो दिलेल्या 2 समूह संख्यांचा किंवा 3 समूह संख्यांचा गुणाकार हा त्या संख्यांचा समूह संख्याचा काय असतो? लसावी असतो. मसावी एक गुणाकार दिलेल्या समूह संख्याचा लसावी. ओके, समजलं? समूह संख्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. जोडमूळ संख्या म्हणजे फक्त 2च्या फरकाने आलेल्या, आणि समूह संख्या मी तुम्हाला आता सगळं काय एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा मित्रांनो, तो म्हणजे संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. संयुक्त संख्या म्हणजे काय? आता नावच सांगतंय संयुक्त संख्या. संयुक्त संख्याची खासियत काय माहिती का? संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ह्या प्युअर एकमेकाशी अपोजिट आहेत, त्यांचं कधी जमतच नाही. मूळ संख्या काय म्हणतात की बाबा आम्हाला ना एक आणि आम्ही या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग गेला नाही पाहिजे. संयुक्त संख्या काय म्हणतात माहिती का? संयुक्त संख्या म्हणतात आम्हाला आम्ही आणि एक हे 2 सोडून बाकी सगळ्या संख्येने जर भाग जात असेल तर आम्ही संयुक्त आहेत. म्हणजे काय कळलं? मूळ संख्या सोडून उर्वरित सगळ्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. किती सोपं आहे बघा. आता संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत मला सांगा बरं किती असायला पाहिजे रे? जर मूळ संख्या जर गुरुजी तुम्ही आम्हाला सांगितलं 25 असतात, तर बघ संयुक्त संख्या उरलेल्या किती असायला पाहिजे? 75. पण 75 नाहीत का बरं? एक ही संयुक्त संख्या नसते, मग उरलेल्या किती? 74 संख्या. लक्षात ठेवायचं. मग 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या ह्या मित्रांनो किती आहेत माहिती आहे का? किती आहेत रे? 1 मिनिट हा, या 74 आहेत. ओके, लक्षात ठेवायचं. संयुक्त संख्या समजलं तुम्हाला? एखादं उदाहरण देतो. आता मी इथं लिहिलं समजा 24 ही संयुक्त संख्या आहे का? आणि 24 ही संयुक्त संख्या आहे का? म्हणजे 24ला 1 नी पण भाग जातो, 24ला 2 नी पण भाग जातो, 24ला 3 नी पण भाग जातो, 24ला 4 नी पण भाग जातो, 24ला 6 नी पण भाग जातो, 24ला 8 नी पण भाग जातो, 12 नी पण भाग जातो आणि 24 न पण भाग जातो. म्हणजे 1 आणि ती संख्या सोडून बाकी उरलेल्या संख्येने भाग जातो ना, ही झाली संयुक्त संख्या. ओके, समजलं? संयुक्त संख्या म्हणजे काय? चला आता पुढचा प्रकार आपण बघूया. तो म्हणजे आपला हे बघा परिमेय संख्या. आता परिमेय संख्या मात्र इंटरेस्टिंग आहे. इथं मात्र बरेच विद्यार्थी गोंधळलेले असतात बरं का. म्हणजे परिमेय संख्या म्हणजे फक्त आपल्याला वाटतं की सर परिमेय संख्या म्हणजे ना अंश आणि छेद स्वरूपात लिहिलेल्या सगळ्या संख्या यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. ठीक आहे, ओके. म्हणजे कशा रे? P/Q रूपात लिहिलेल्या सगळ्या संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. हे वरती असतं अंश आणि खाली असतं छेद, म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या सगळ्या संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. पण इथं प्रॉब्लेम एकच आहे, ही छेदातली संख्या आहे ना Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे छेदामधली संख्या आम्हाला शून्य नसायला पाहिजे. बाकी कुठलीही संख्या आम्हाला चालते, त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. डन. बघा आता मी इथं उदाहरण दिलं -3 ही परिमेय संख्या आहे का? आहे. कारण खाली काय नाही म्हणजे काय बेटा? 1 आहे. मी दिलेलं 8 परिमेय संख्या आहे का? आहे. खाली काय नाही म्हणजे काय? 1 आहे. काही लिहा तुम्ही, कुठलीही संख्या लिहा. 18 छेदामध्ये 6 परिमेय संख्या आहे का? आहे. अशा कुठल्याही संख्येला फक्त ती संख्या अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिली गेली पाहिजे, त्या संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. पण आपल्याला वाटतं यार परिमेय संख्याचं जग फक्त एवढंच आहे का? की नाही मित्रांनो. परिमेय संख्येला मी जर तुम्हाला म्हटलं की परिमेय संख्या ह्या पॉईंटमध्ये लिहिले जाऊ शकतात का दशांश चिन्हामध्ये? तर यस. आता उदाहरणार्थ आता मी जर तुम्हाला प्रश्न केला की 2.8 ही परिमेय संख्या आहे का? तर आहे. त्याचं कारण काय? आता बघा ह्याच्या खाली पण काय नाही म्हणजे काय रे? 1 आहे ना. आणि याला जर मी व्यवहार या पूर्णांकामध्ये लिहायचा प्रयत्न केला तर कसा लिहिल बरं? ही इथं 28ला 28 लिहायचं आणि दशांश चिन्ह काढून टाकून ह्या 1 वरती दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 घर आहे, म्हणजे 1 वरती 1 शून्य द्यावं लागेल. म्हणजे 28/10 काय झाली? परिमेय संख्या. म्हणजे मुळात काय, दशांश चिन्हामधल्या सगळ्या संख्या आपण त्यांना अशा व्यवहार्य अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. तसं यांच्या खाली काही नसतं, म्हणजे 1 असतं, फक्त शून्य नसायला पाहिजे आपल्याला. म्हणजे पॉईंटमध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्या सगळ्या काय असतात रे? परिमेय संख्या असतात. ओके, मग यांना आपण काय करूया? याचे गट पाडूया. अंश आणि छेदामध्ये लिहिली जाणारी संख्या हिला आपण काय म्हणू माहिती आहे का? साधी परिमेय संख्या म्हणू, एक सिंपल रॅशनल नंबर. ओके, आणि ही दशांश चिन्हामध्ये लिहिली जाणारी परिमेय संख्या यांना आपण काय करूया? दशांश परिमेय संख्या लिहूया. दशांश परिमेय संख्या अशी आपण म्हणू हिला. ओके, बघा आता कुठलीही संख्या असेल, मी इथं लिहिलं 2.867 ही परिमेय संख्या आहे का? आहे.
कारण याच्या खाली काय नसतो म्हणजे एक असतो. याचं रूपांतर मी कसं करू शकतो रे बेटा, 2 इथं 8 6 7 आणि खाली 1 आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 2 3 घर आहेत म्हणजे 1 2 3 इथं लावू शकतो. हे झालं परिमेय संख्या. ओके, पण आता परिमेय संख्या म्हणजे सर एवढ्याच आहेत का बरं, अजून काय आहेत का? आता ह्याच्यामध्ये एक अजून अपवाद काय माहिती का, मी एक पेज घेतो हा, 1 मिनिट थांबा. पुढं आता मी जर तुम्हाला म्हटलं, तुम्ही लहानपणी ना कधी कधी असा भागाकार करायची बघा, 20/3 असं भाग द्यायचे बरं का. तुम्ही गणिताची गुरुजी म्हणायचे बेटा भाग दे बरं, मग तुम्ही असं भागायचे 3 1 3 3 सख्ख 18 उरले 2. सर 2 आला तर भाग जात नाही ना 3 न, मग तुम्ही इथं शून्य द्यायचे, शून्याच्या बदल्यात पॉईंट द्यायचे, पुन्हा 3 सख्ख 18 यायचं आपलं, पुन्हा इथं 2 उरायचे, पुन्हा शून्य, हे असं वाढत चाललं. 3 सख्ख 18 सख्ख 18 3 सख्ख 18 3 सख्ख, प्रत्येक वेळेस 2 उरणे शून्य देणे, 2 उरणे शून्य देणे, हे काही थांबतच नसतं बघा. हे 6 पुढचा येणारा ना असा अनंत असतो, थांबतच नाही मित्रांनो. याला सुद्धा म्हणायचं परिमेय संख्या. कळालं का तुम्हाला भानगड काय, की एखाद्या अंकाच्या पुढं दशांश चिन्ह लागतं, त्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे एखादा अंक किंवा एखाद्या अंकाचा गट जर रिपीट 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 येत असेल तर त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. म्हणजे हे परिमेय संख्येचं दशांश रूप झालं. हे अखंडित असतं आणि आवर्ती सुद्धा असतं, म्हणजे अखंडित तर आहेच आणि आवर्ती सुद्धा आहे, या सगळ्यांना म्हणायचं परिमेय संख्या. मग कधी कधी आपला भागाकार असा बी यायचा बघा, 1 मिनिट हा, 8 पॉईंट दुसऱ्या कुठल्याही संख्येचा 8.484848. मग आपले गणिताची गुरुजी म्हणायचे बेटा तू काय कर आता माहितीये का, हे 8.48 ला थांबव, हे थांबण्यासाठी वरती अशी रेष दे, बार दे, म्हणजे तात्पुरतं थांबले पण त्याचं रिपिटेशन कंटिन्यू आहे. यांना सुद्धा म्हणायचं परिमेय संख्या. काय म्हणायचं, परिमेय संख्या. मग सर परिमेय संख्या या दशांश चिन्हामध्ये पण असतात आणि परिमेय संख्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादा विशिष्ट अंक किंवा विशिष्ट अंकाचा गट असा बार 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 रिपीट 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 येत असेल तर त्या सगळ्या संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. म्हणजे एक तर अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या साध्या परिमेय संख्या सुद्धा आहेत आणि या दशांश चिन्हामध्ये लिहिल्या जाणाऱ्या परिमेय संख्या सुद्धा आहेत. आता मित्रांनो हे झालं 2 नंबर. आता 3 नंबर काय माहितीये का, म्हणजे साधी परिमेय संख्या बघितली आपण, त्याच्यानंतर दशांश चिन्हामध्ये लिहिली जाणारी परिमेय संख्या बघितली. आता जर मी तुम्हाला म्हटलं बाबा वर्गमुळामध्ये परिमेय संख्या लिहिली जाऊ शकते का, म्हणजे रूटमध्ये. आता इथं जर तुम्हाला विचारलं मी की हे वर्गमुळामध्ये मी समजा इथं 4 लिहिली, ही परिमेय संख्या आहे का रे, आहे का, कारण या 4चं वर्गमूळ चिन्ह गायब होऊन वर्गमूळ किती आहे 4चं 2 आहे. जर वर्गमुळामधली संख्या बाहेर येऊन पूर्णांकात येत असेल तिला म्हणायचं परिमेय संख्या. आता मी इथं समजा असं लिहिलं, हे 8, ही 8चं घनमूळ, मला सांगा 8 कितीचा घन आहे रे, 2चा घन आहे ना, तर हे घनमुळामध्ये लिहिलेले 8 म्हणायचं आपली परिमेय संख्या आहे. मी जर इथं तुम्हाला लिहिलं समजा 121 लिहिलं, 121 कितीचा वर्ग आहे रे, हे 11चा वर्ग आहे ना, तर हे मग 11 म्हणजे हे वर्गमुळामध्ये लिहिलेले 21, घनमुळामध्ये लिहिलेले 8, वर्गमुळामध्ये लिहिलेले 4, या सगळ्यांना म्हणायचं परिमेय संख्या. इन शॉर्ट मला काय म्हणायचं, कर्निष्ठ चिन्हामध्ये लिहिलेल्या पूर्ण वर्गसंख्या किंवा पूर्ण घनसंख्या या सगळ्या परिमेय संख्या असतात. ओके, एकदा रिपीट करतो, परिमेय संख्या काय काय सांगितलं. परिमेय संख्या म्हणजे सर मागे जातो हा, आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, हे स्क्रीनवरचा माझा आजचा पहिला अनुभव आहे. म्हणजे मला तेवढं असं ऑफलाईन बोर्डवरती शिकवायची सवय आहे. आता स्क्रीनवरती थोडा थोडा हळूहळू कॉन्फिडन्स येईल. समजून घ्या, थोडंसं मागं पुढं कुठं लिखाणामध्ये काही झालं तर समजून घ्या, हळूहळू हळूहळू माझा पण तुमच्यासारखाच कॉन्फिडन्स वाढेल. परिमेय संख्या कुठं गेलं, मागं गेलं, एकच मिनटं हा, नेक्स्ट घ्यावं लागेल मला, एकच मिनटं मागे जावं लागेल ना. हां, परिमेय आहे आपलं, चलो 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 मागे मागे. परिमेय संख्या, परिमेय संख्यामध्ये आपण साधी परिमेय संख्या बघितली होती, त्यानंतर दशांश चिन्हामध्ये लिहिली जाणारी परिमेय संख्या बघितली. मग दशांश चिन्हामध्ये आपण असं बघितलं की दशांश चिन्हाच्या उजवीकडे एखादा अंक किंवा एखाद्या विशिष्ट अंकाचा गट असा रिपीट रिपीट येत असेल तर त्याला सुद्धा दशांश परिमेय संख्या किंवा आपलं परिमेय संख्या असे म्हणतात. कर्निष्ठ चिन्हामध्ये परिमेय संख्या असतात का, आपण ते सुद्धा पाहिलं. ते म्हणजे हे बघा, वर्गमुळामध्ये 4 असेल, घनमुळामध्ये 8 असेल, 121 असेल, या पूर्ण वर्गसंख्या किंवा पूर्ण घनसंख्या या सगळ्यांना म्हणायचं परिमेय संख्या. आता आपलं परिमेय संख्या संपलं. आणि परिमेय संख्येची खासियत सुद्धा मित्रांनो, पोलीस भरतीला तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा पेपर काढा, पाठीमागे झालेला बऱ्यापैकी परिमेय संख्या वरती प्रश्न आपल्याला विचारलेत. आणि यांचा साधा प्रश्न असतो, खालील दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे. मग आपल्या वर्गमुळामध्ये 1 दिली जाते, पॉईंटमध्ये 1 दिली जाते, एखादी अशी अपूर्णांकात 1 दिली जाते. मग आपल्याला वाटतं यार अपरिमेय संख्या तर फक्त आपण एवढंच पाहिले, छेदामध्ये अंशामध्ये लिहिलेल्या. हे सगळे प्रकार व्यवस्थित आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे आपल्या यावरचा प्रश्न चुकणार नाही. ओके, आता याच्या पुढचा प्रकार आपण बघूया,
अपरिमेय संख्या. एक मिनिट, अपरिमेय संख्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता सर अपरिमेय मध्ये काय लिहू. तुम्ही परिमेय मध्ये सांगितलं सगळ्या छेदामधल्या, अंशामधल्या, दशांश चिन्हामधल्या सांगितल्या, त्याच्यानंतर कर्निस्थ चिन्हामध्ये सांगितल्या. मग आता अपरिमेय मध्ये उरलं काय नेमकं. बघा आता अपरिमेय संख्या म्हणजे काय माहितीये का. अपरिमेय संख्यांची खासियत अशी की मित्रांनो, त्यांचं दशांश रूप कसं असते बघा. दशांश रूप त्यांचं अखंडित असतं परंतु आवर्ती नसतं. याचा अर्थ काय आपल्या भाषेत सांगतो. जसं की आता मी इथं असं लिहिलं 2.84361 डॅश 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 अनंत. बघा दशांश चिन्ह, या दशांश संख्येचं स्वरूप कसं आहे बघा. हे अखंडित आहे म्हणजे या संख्या थांबत नाहीत, परंतु सारख्या सारख्या संख्या अशा रिपीट पण येत नाहीत ना. असे वेगवेगळे 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 नंबर 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 वेगवेगळे येतात. त्या संख्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. ओके. बघ अपरिमेय संख्या जर तुम्हाला कोणी सांगितले बाबा अपरिमेय संख्या लिहून दाखव, तुम्ही कशी लिहिणार माहिती आहे. कर्निष्ठ चिन्हामधली लिहून दाखव. ते बघा वर्गमुळामध्ये लिहिलेली 2 संख्या ही झाली अपरिमेय संख्या. का, कारण हिचं दशांश रूप हे असं याप्रमाणे असं अखंडित येतं. मग वर्गमुळामध्ये लिहिलेले 5 हिचे सुद्धा दशांश रूप असं अखंडित येतं आणि आवर्तीही नसतं. म्हणजे ह्या दशांश चिन्हामध्ये जर लिहिल्या असतील तर अशा स्वरूपाच्या तुम्हाला संख्या बघायला भेटणार. दशांश चिन्हाच्या उजवीकडे अखंडित स्वरूप असतं पण असे आवर्त. एखादा नंबर आता साहजिक आहे, रिपीट आला म्हणजे एक रिपीट परत आलाय म्हणजे काय लगेच म्हणायचं नाही याला परिमेय. एकच नंबर जर रिपीट कंटिन्यू येत असेल तर परिमेय असते. मग आता इथं वेगवेगळे नंबर येत राहतात ना कंटिन्यू, त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. मग हे कर्निष्ठ चिन्हामध्ये लिहिलेल्या ज्या आपण परिमेय संख्यामधले अपवाद राहिले ना उरलेले, हे वर्गमुळामध्ये 2 असेल, वर्गमुळामध्ये 5 असेल, मग इथं वर्गमुळामध्ये समजा मी इथं 11 लिहिले, या सगळ्यांचं मित्रांनो हे दशांश रूप जे आहे ना हे अशा पद्धतीने अखंडित आणि आवर्ती नसतं, म्हणून यांना म्हणायचं असतं अपरिमेय संख्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे परिमेय संख्या परफेक्ट करा, उरलेल्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. ओके डन. चला अपरिमेय संख्या तुम्हाला समजलं असेल असं मला वाटते बरं का. पुढं आता नेक्स्ट याच्यानंतर आपल्याला बघायचे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय. ट्रायंग्युलर नंबर. त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे कसं, आता समजा मी तुम्हाला म्हटलं की तिसरी त्रिकोणी संख्या कोणती असेल, तुम्ही काय करायचं माहितीये का, असं अलगद 3 लिहायचं गुणिले क्रमागत येणारी त्या पुढील संख्या किती लिहायची 4, याची निमपट म्हणजे भागिले 2 ही आपली तिसरी त्रिकोणी संख्या असते. आता बघा बरं कोणती येणार. बे 2 4, 3 2 6 येणार. आता मी तुम्हाला म्हटलं की पाचवी त्रिकोणी संख्या कोणती, तुम्ही कसं लिहिणार आहे. 5 लिहायचं गुणिले त्या पुढील क्रमागत संख्या 6 आणि छेदामध्ये 2 लिहायचे, करायचे निमपट. मग बे 6, इथं 5 15, मग इथं 15 असणार आहे आपली पाचवी त्रिकोणी. ही झाली तिसरी, ही झाली पाचवी. अशी तुम्ही कुठलीही त्रिकोणी संख्या काढू शकता. पण तुम्हाला त्रिकोणी संख्येवरती प्रश्न कसे असतात माहिती का. आता त्रिकोणी संख्या फक्त मी सांगितलं क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. पण ॲक्च्युली भावांनो तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न कसे असतात माहिती का. परीक्षेमध्ये प्रश्न फक्त 2 स्वरूपाचे याच्यावरती असतात. एक पहिलं स्वरूप असं असतं, 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे तुम्हाला त्यांनी डायरेक्ट 7वी त्रिकोणी संख्या करायला सांगितली. मग 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हटलं ना असं लिहायचं. 7 लिहायचं, हे असतो पाया, जी विचारली ती पाया असते. 7 गुणिले त्या पुढील 1 8 घ्यायचं, छेदामध्ये त्याची निमपट म्हणजे ही असते 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या. मग इथं बे चौक 8, 7 चौक 28, ही 28 झाली 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या. ओके. कारण जी विचारली ना त्या संख्येला पाया म्हणायचं. आता मी तुम्हाला म्हटलं की बाबा 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढून दाखवा. 9 गुणाकारामध्ये त्या पुढील एक क्रमवार नैसर्गिक संख्या 10, त्याची निमपट सगळ्यांची या बरोबर येणार हे 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या. बे 5 10, 9 5 45. ह्या एका प्रकारचा प्रश्न असा बघायला भेटतो की 9 पाया असेल, 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार कोणता असतो माहिती का. आता बघा कोणता असतो. एक पेज घेतो मी, ते तुम्हाला काय सांगते. आता जसं की आता मी काय केलं बघा, एकच मिनिट हा, मोबाईल करतो, व्हायब्रेशन व्हायले ना त्याच्यामुळे माझं लक्ष इकडं लागायले. एकच मिनिट.
आता समजा आपण पाहिले इथं हा एक प्रकार बघितला आपण, कुठं आलतो आपण दुसरा प्रकार, याच्यामध्ये कसा प्रश्न विचारला होता. आता जे मी आता काढलं होतं ना, 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपण कशी काढली, 4 गुणिले 5 छेदामध्ये काय रे 2 केलं, बरोबर आहे. बे के बे, बे दोन्ही 4, 5 दोन्ही 10. आता मला सांगा ही आपण काढली 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आहे, 10 आहे. ओके. आता मित्रांनो दुसरा प्रकार प्रश्नांचा असा असतो याच्या की तुम्हाला त्यांचं म्हणणं असं असतं की 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, जे की 4 आपल्याला माहित आहे पण आपल्याला उत्तर काढायचे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, इकडे सोडून दाखवतो. मग जर त्यांचा प्रश्न असा आला की 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर काय करायचं, हे 10 ही त्रिकोणी संख्या अशी ठेवायची, याची करायची दुप्पट. 10 दोन्ही किती झाले रे, 20 झाले. आता ही जे 20 आले ना, ह्या 20च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 20च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे, 16. मग मित्रांनो बस या 16चं फक्त आपल्याला वर्गमूळ लिहायचंय, ते म्हणजे 4. ही 4 पाया आपला ऑटोमॅटिक बरोबर आला का नाही, राईट. 4 पाया आपला बरोबर आलाय. क्लिअर. चला अजून एक मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जर समजा आपल्याला असं विचारलं की बाबा एखादी त्रिकोणी संख्या आपण घेऊया, जसं की आता 78 मला माहिती आहे त्रिकोणी संख्या आहे. आता 78 या त्रिकोणी संख्यांचा आपल्याला समजा त्यांनी पाया करायला सांगितलं, तर मी काय करणार आहे, पहिल्यांदा सर या 78चं आम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, दुप्पट करावं लागेल. ओके. करा बरं दुप्पट. आता 8 दोन्ही 16 6 चाला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 झाली 15, म्हणजे किती आले रे 156. आता मला सांगा 156च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, कोणती आहे, 144. मग 144चं वर्गमूळ किती असणार आहे बेटा, 144चं वर्गमूळ सर ते ना 12 आहे. जसं की मग 144चं वर्गमूळ 12 आलं तर म्हणायचं 12 ही 178 या त्रिकोणी संख्येचं काय आहे, पाया आहे. ओके. समजलं तुम्हाला. त्रिकोणी संख्या म्हणजे मुळात मला फक्त आज त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे घ्यायचं होतं, ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यावरचे 2 प्रश्न कसे विचारतात तेही आपण घेऊन टाकलेत. आणि आपल्याला काय करायची माहिती आहे का, पुढच्या लेक्चरमध्ये हे आपलं आता युट्यूबला आजचं पहिलं लेक्चर आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, आपल्याला या सगळ्या संख्यांच्या प्रकारावरती आपल्याला कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे व्यवस्थितरित्या आपल्याला घ्यायचे. पहिल्यापासून नैसर्गिक संख्यावरती कसे प्रश्न विचारतात, पूर्ण संख्यावरती कसे विचारतात, या शेवटपर्यंत. ओके. म्हणजे ते एक तुमचं सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. आता फक्त एकदा 2 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी मी रिवाइज करतो. आपण आज काय काय बघितले बघा. पहिल्यांदा बघितले नैसर्गिक संख्या, ज्या की नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 मोठ्यात मोठी आपण सांगू शकत नाही, लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 असते. दुसरं बघितलं मित्रांनो आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते. नैसर्गिक संख्याच्या यादीमध्ये फक्त शून्य ॲड करायचं, सोपं आहे. 3 नंबर आपण बघितलं मित्रांनो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये आपण मस्तपैकी संख्या रेषा काढली होती. मग संख्या रेषावरती येणारी सगळी धनसंख्या, सगळ्या ऋणसंख्या आणि शून्य सेंटरचा या एकत्रित गटाला म्हणायचं पूर्णांक संख्या. हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण समसंख्या बघितलं. समसंख्या विषम संख्या सोपं आहे. समसंख्या म्हटलं एकच स्थानी काय येतं आपलं 0 2 4 6 8 हे अंक यायला पाहिजे. विषम संख्या म्हटलं काय यायला पाहिजे रे 1 3 5 7 9 हे अंक यायला पाहिजे. मूळ संख्या ही तर खूप इजी आहे म्हणावं सर. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत बरं, 25 आहेत. त्यातल्या 1 ते 50 मध्ये किती आहेत, 15. 51 ते 100 मध्ये किती आहेत, 10. टोटल किती झाल्या 25. सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून दिल्यात मी. आणि सगळ्यांची बेरीज किती होते 1007. मग पाहिलं आपण सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या खूप इझी. 2च्या फरकाने जोडून आल्या सगळ्या मूळ संख्या यांना काय म्हणायचं, जोडमूळ संख्या असं म्हणायचं. मग जोडमूळ संख्याच्या जोड्या किती बरं, 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. आणि सहमूळ संख्या काय सर, दिलेल्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असणे. 1 व्यतिरिक्त अन्य कुठल्याही संख्येने त्यांना भाग जात नाही, त्यांना म्हणायचं समूह संख्या. नंतर संयुक्त बघितलं. मूळ संख्या सोडून उरलेल्या सगळ्या संख्या त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. त्याच्यानंतर मित्रांनो परिमेय बघितलं. परिमेयचे 3 प्रकार बघितले. साधी परिमेय बघितली, दशांश चिन्हामध्ये पण परिमेय संख्या लिहिली जाऊ शकते आणि कर्निष्ठ चिन्हामध्ये पण लिहिली जाऊ शकते. नंतर अपरिमेय संख्या पाहिलं. आणि आता आपण फायनली बघितलं त्रिकोणी संख्या. आपण जवळपास मला वाटते 12 संख्यांचे प्रकार बघितलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संख्यांच्या प्रकारावरती प्रश्न कशा पद्धतीने आलेत परीक्षेला आपण ते पाहूया. ओके. सो थँक्यू. भेटू पुन्हा आपण.